नमस्कार, आपण पाहत आहात वेद माझा न्यूज। शिंदाड येथे होऊ दे चर्चा या कार्यक्रमात मोदी सरकारचा खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश। शिवसेना पक्षप्रमुख तथा माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये महाराष्ट्रभर सुरू असलेल्या होऊ दे चर्चा अभियानांतर्गत पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे शिवसेना नेत्या सौ वैशालीताई सूर्यवंशी, नरेंद्र सर सूर्यवंशी, उपजिल्हा प्रमुख श्री उद्धव मराठे, शेतकरी सेना जिल्हा प्रमुख अरुण पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, युवा सेना जिल्हा उपप्रमुख संदीप जैन व युवा सेना तालुका प्रमुख शशिकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 2/10/2023 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 9 दरम्यान होऊ दे चर्चा कार्यक्रम संपन्न झाला। शिंदाड येथील कार्यकर्त्यांनी शिवसेना नेत्या सौ वैशालीताई सूर्यवंशी यांच्यावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला व त्यानंतर होऊ दे चर्चा कार्यक्रमावेळी सौ वैशालीताई सूर्यवंशी या म्हणाल्या की सन 2014 मध्ये झालेल्या लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जी आश्वासने नवनिर्माण भारताचे स्वप्न उभे केले होते ते आज 10 वर्षाच्या काळात जनतेचा भ्रम निराश झाला। मतदार राजांची घोर फसवणूक झाली। काळे धन भारतात आले नाही, 15 लाख रुपये नागरिकांच्या खात्यात जमा केले गेले नाही, रोजगार उपलब्ध केला नाही, प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढली, सुशिक्षित तरुणांच्या जीवनात नैराश्य निर्माण झाले, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले, कर्ज वसुली सक्तीची आहे म्हणून आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे। कोरोना ही जागतिक महामारी असताना कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका निभावून लाखो नागरिकांचे प्राण वाचवले, औषधोपचार ऑक्सिजन पुरवून उपलब्ध करून सुनियोजित बंधांचे नियोजन करून कोरोना महामारीसोबत यशस्वी लढा दिला व जगातील आदर्श मुख्यमंत्री ठरले। तरी देखील भाजपाने कटकारस्थान करून सत्तांतर घडवले। हे महापाप केले। येणाऱ्या 2024 मध्ये या पापाचा बदला घ्यावा लागेल। भाजपापासून देशाला वाचवावे लागेल। भाजपा मुक्त देश उभा करण्याची प्रतिज्ञा घेऊया असं ताईंनी प्रतिपादन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री उद्धव मराठे यांनी केले। सूत्रसंचालन राजेंद्र राणा यांनी केले। यावेळी शिवसेना पदाधिकारी पप्पू राजपूत, दादाभाऊ चौधरी, भरतभाऊ खंडेलवाल, चंद्रकांत पाटील, अरुण तांबे, हिलाल मेंबर, सुधाकर पाटील, प्रदीप दादा बोरसे, अशोक सपकाळे, शशी भाऊ पाटील, गोपाल पाटील, प्रितेश शशी जैन सह युवा सेना शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। धन्यवाद। तुमच्या मनातले जे काही प्रश्न तुम्ही मांडले हीच होऊ द्या चर्चा आपल्याला गावात प्रत्येक कट्ट्यावर, प्रत्येक मंदिरावर, पारावर ही चर्चा घडून आली पाहिजे। आपण वयाने जरी लहान असलो, आपण कोणावर मोठ्यांवर टीका करायला नको, हा आपला संस्काराचा भाग आहे। परंतु जर शेतकऱ्याच्या जीवावर हे सरकार उठलंय तर आपण वयाचा विचार करायला नको। शेतकऱ्याच्या हितासाठी आपण हे विषय मांडले पाहिजे असं मला वाटतं। कारण माझंही वय काही जास्त नाहीये, मी मोठ्यांवर टीका करावी असं, पण आपल्याला पर्याय नाहीये। कारण की आपण जर बोललोच नाही तर आपले घराणे पण त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, म्हणून ती चर्चा झालीच पाहिजे। हे होऊ द्या चर्चा जे आहे त्याचं आपलं प्रयोजन, महत्वाचं प्रयोजन काय आहे की उद्धव साहेबांनी त्यांच्या 2019 पासूनच्या त्यांच्या 2.5 वर्षाचा जो कार्यकाळ होता त्या कार्यकाळात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम केलं, खूप ठोस असे निर्णय घेतले, इतकं चांगलं काम केलं आणि कोविड सारख्या महामारीमध्ये त्यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून अवॉर्ड मिळाला। ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। त्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून, जसं कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबाची काळजी घेतो तसं उद्धव साहेबांनी कुटुंब प्रमुख म्हणून अख्ख्या महाराष्ट्राची उत्तम पद्धतीने काळजी घेतली, त्यामुळे त्यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून संबोधलं गेलं। त्यांनी काय काय कामं केले आणि आता मागचं 1 वर्षामध्ये काय काय कामं झाले, हे जे तुम्हाला, आम्हाला आणि पक्षाला फसवणारे गद्दार यांनी काय काय कामं केले ह्या मागच्या वर्षामध्ये, त्याचा लेखाजोखा आपल्याला घ्यायचा आहे। किंवा 2013 पासून मोदी साहेबांनी आपल्याला काय काय आमिष दिले त्याचा लेखाजोखा घेण्यासाठी आज इथं आम्ही आलेलो आहोत। हे सगळं करत असताना
उद्धव साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कापसाला उत्कृष्ट असा भाव दिला. जसं तुम्ही सांगितलं, कोरोना होता तरी सुद्धा कापसाला भाव किती होता? 9,000, 10,000, 11, 12 पर्यंत सुद्धा तो भाव पोहोचला होता. तुरीला भाव होता, सगळ्या मालाला भाव होता. आणि आता काय झालं, जेव्हा जेव्हा आमच्या शेतकऱ्याचा माल मार्केटला येतो तेव्हा तेव्हा आम्ही सरकार काय करतं की आयात करून घेतं. मग ते कापूस असेल, तूर असेल, आता मध्ये टोमॅटोवर पण तसंच झालं. ह्या गोष्टी घडल्या जातात. मग हे सगळं शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे असं मी म्हणेन. कारण शेतकऱ्याच्या फायद्यासाठी तुम्ही कोणते निर्णय घेतले? आतापर्यंत एकही निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने झालेला नाहीये. शेतकरी किती अडचणीत आहे, शेतकऱ्याचा खर्च किती वाढलेला आहे. तुम्ही महागाई तर दिवसेंदिवस वाढतेच आहे ना, मग मालाला भाव पण जास्तच मिळाला पाहिजे की नाही. मजुराची कशी परिस्थिती आहे हे तुम्हाला मी सांगायची आवश्यकता नाही, तुमचा रोजचा उद्योग आहे. मजुरी खूप महाग झाली आहे, खतांचे भाव खूप जास्त वाढलेले आहेत, विजेचा दर वाढलेला आहे. विजेचा दर वाढून सुद्धा मुबलक वीज शेतकऱ्याला मिळत नाहीये. रात्रीची वीज मिळते. स्वतःचा जीव धोक्यात टाकून शेतकरी शेतात जातो, विंचूदंश होतो, सर्पदंश होतो. मी स्वतःचा जीव धोक्यात टाकून तो शेती करतो. इतक्या एक परिस्थितीला तोंड देत देत तो कुठेतरी माल काढतो आणि त्याचा माल येतो तेव्हा सरकार बाहेरून आयात करतो. हे सगळं करत असताना शेतकरी अडचणीत येतो. मग शेवटी तो काय करतो? कर्ज काढतो. शेतकऱ्याला कर्ज सहज मिळतं का? शेतकऱ्याला सहज कर्ज मिळत नाही. त्याला इतक्या कागदपत्र जोडावे लागतात, हे कर, उलट सुलट सगळ्या गोष्टी केल्यानंतर कुठेतरी जाऊन त्याला कर्ज मिळतं. बरं, कर्ज मिळाल्यानंतर बँका काय करतात? बँका वाट बघतात आणि शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसून या इतक्या म्हणजे पवित्र क्षेत्र आहे हे, आणि शाळांची संख्या कमी करतात. आणि शाळांची संख्या कमी करून दारूची दुकानांची संख्या वाढते. तुम्ही बघितलं असेल, 4 दिवसापूर्वी पेपरला बातमी होती की शाळा कमी करायच्या आणि दारूचे दुकानं वाढवायचे. म्हणजे काल तारुण भाऊंनी सांगितलं की हे बेवड्या सरकार आहे का? मी आता असंच म्हणायला पाहिजे ना. स्त्रिया तर ती बातमी ऐकून सगळ्या स्त्रिया संतापलेल्या आहेत की हा काय प्रकार आहे बा, शाळा बंद करतात आणि दारूचे दुकानं वाढवतात. हे इतकं विचित्र सरकार आहे. पुन्हा दुसरा विषय, अभियंत्यापासून तर शिपायापर्यंतच्या जेवढ्या नोकऱ्या आहेत त्यांचं खासगीकरण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ते घेणार आहेत. परवाच्या दिवशी तर तहसीलदार, नायब तहसीलदार हे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेणार आहेत. हे इतकं भयानक चित्र आहे. रेल्वेचं खासगीकरण करून टाकलंय. कुणीही त्याच्यावर भाष्य करत नाहीये, म्हणून आम्हाला होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम आयोजित करावा लागला. पुन्हा जे रेल्वे स्टेशन आहेत, जवळजवळ 800 रेल्वे स्टेशनला वायफाय मोफत देण्यासाठी गुगल सोबत करार केला. तो कितीचा करार होता? तो 4.5 लाख कोटीचा तो करार केलेला आहे गुगल सोबत. आणि आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज किती आहे? फक्त 86,000 कोटी. म्हणजे 86,000 कोटी शेतकऱ्याचं कर्ज भरायला यांच्याकडे पैसा नाही. आणि 4.5 लाख कोटी रुपये गुगलसाठी मोफत वायफाय गुगलला देण्यासाठी करार करण्यासाठी यांच्याकडे पैसा आहे. तुम्ही खरंच बघा, लोकांचे घरं भरण्यासाठी बाहेरचा काळा पैसा आणू म्हणून सांगितलं मोदीजींनी, परंतु 10 वर्ष उलटून गेले. 2013ला घोषणा केली होती आणि 10 वर्ष उलटून गेले तरी सुद्धा काळा पैसा वापस आला नाही. आणि मी तो काळा पैसा आणून शेतकऱ्याच्या खात्यावर 15-15 लाख रुपये जमा करेल असं सांगितलं होतं. किती लोकांच्या खात्यावर आलेत 15 लाख? शिंदाडमध्ये असतील कोणीतरी? आलंय का कोणाच्या खात्यावर? एकाच्याही खात्यावर 15 लाख रुपये आलेले नाहीत. त्याच्यामुळे हे बोलघेवड्या सरकार आहे, बोलघेवड्या घोषणा करतं फक्त, आणि घोषणा करून मत मागवायचं कार्यक्रम या सरकारने केलेला आहे. आता आपण मार्केटचा विषय घेऊ. मार्केटमध्ये तुम्ही आमदारांना वगैरे विचारा की मार्केटमध्ये तुम्ही
घोषणा केल्या होत्या वेगवेगळ्या की मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी सुविधा आम्ही उपलब्ध करू, तिथं शेतकऱ्याला राहण्यासाठी तिथं सोय करू, तिथं खाण्यापिण्याची व्यवस्था होईल असं काहीतरी करू, तिथं साधं पाणी पिण्याला सुद्धा व्यवस्था नाहीये, पाणी पिण्यासाठीची व्यवस्था करू, आम्ही शेतकऱ्यासाठी कोल्ड स्टोरेज करू. मी तर ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, फक्त त्यांनी कोल्ड स्टोरेजची सुविधा करून दाखवावी, मी पण त्यांना सॅल्यूट करून टाकेल. शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेजची सुविधा ह्या जेवढ्याही घोषणा केल्या होत्या तेवढ्या सगळ्या पूर्ण झाल्या की नाही हे तुम्ही ते गावात आल्यानंतर विचारा त्यांना आणि काय काय नाही. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आता जागा झालं पाहिजे. तुम्हाला म्हणजे प्रत्येक गावामध्ये आता मी जे फिरते मला हे जण वैतागलेले आहेत, फक्त बोलायला कोणी तयार नाही. मला असं वाटतं की त्याच्यावर आता बोललं पाहिजे, सगळ्यांनी बोललं पाहिजे. बोलण्याची गरज आहे, बोलण्याची वेळ आलेली आहे, नाहीतर हे सरकार सगळा देश विकून खाऊन जाईल. तेव्हा आपल्याला जाग येईल, तर तेव्हा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून आपण आत्ताच जागे झालं पाहिजे ही मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.